मित्रांनो, ज्यांनी बहुजन समाजाला शिक्षण दिले, त्यांना शहाणे केले, बहुजन दलित समाजाला माणुसकी मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, त्या पहिल्या भारतीय साक्षर स्त्री आणि पहिल्या भारतीय स्त्री शिक्षिका सावित्रीबाई यांच्या जीवनावर आम्ही खास तुमच्याकरिता घेऊन आलो आहोत एक अप्रतिम परिसंवाद, एकांकिका. या परिसंवादाचा विषय आहे मी सावित्री बोलतेय. मी सावित्री बोलते. अगं मुलींनो, होय, मी सावित्री बोलते. आज 3 जानेवारी म्हणजे माझा वाढदिवस. हा बालिका दिन म्हणून साजरा केला जातो आणि त्यानिमित्ताने मला आज तुमच्याशी बोलण्याची संधी मिळाली आहे. खरं तर मला खूप दिवसांपासून तुमच्याशी हितगुज करायचं होतं, परंतु आज ती संधी आली आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्यांनी मला साक्षर केले. या बुरसटलेल्या समाजाशी झगडून त्यांचा विरोध पत्करून त्यांनी मुलींची पहिली शाळा काढली आणि त्या शाळेत शिकवण्यासाठी माझी नियुक्ती केली. हे तुम्ही सर्व जाणताच, परंतु तुम्हाला माहीत आहे का, माझ्या सर्व सुखाचा, आनंदाचा, संसाराचा त्याग मी फक्त आणि फक्त या स्त्री जातीच्या प्रगतीसाठी आणि उन्नतीसाठी केला. माझ्या पूर्वीच्या काळी आणि माझ्या काळात देखील स्त्रियांना आणि शूद्रांना समाजात कोणतेही स्थान नव्हते. त्यांच्या शिक्षणाचा तर दूरपर्यंत विचार नव्हता. अशावेळी ज्योतिरावांनी मला शिकवले आणि माझ्या मनातही शिक्षणाविषयी खूप तळमळ होती. म्हणून मी माझ्या कोणत्याही सुखाचा विचार न करता या समाजकार्यात स्वतःला झोकून दिले. कारण उद्याची माझी सावित्री, उद्या म्हणजे माझ्या मुली, म्हणजे तुम्ही या समाजात ताठमानेने वावरू शकाल, स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकाल आणि या बुरसटलेल्या समाजाचे विचार पुसून स्वतःचा एक स्थान निर्माण करू शकाल, ही मनात अपेक्षा मात्र होती. त्यासाठी मी शिव्या, शाप, दगडधोंडे आणि शेणाचा मारा देखील सहन केला. हे तुम्हाला माहितीच असेल. समाजाची निंदा नालस्ती सहन करूनही आम्हा दंपतीला आमच्या समाजकार्यात, स्त्री शिक्षणाच्या कार्यात यश आले. याचा खरोखरच आनंद वाटतो. आज तुम्ही समाजात स्वतंत्र व्यक्तिमत्वाने वावरत आहात. शिक्षणासाठी सारी दारे तुमच्यासाठी खुली आहेत. तुमचे आईवडील म्हणजे तुमचे पालक देखील तुमच्या लहानपणापासून तुमच्या शिक्षणाचा, तुमच्या भविष्याचा विचार करीत आहे. स्त्री आणि पुरुष हा भेदभाव न करता समानतेने दोघांना वाढविले जात आहे आणि शिकविले देखील जात आहे. हे बघून मला खरोखरच खूप आनंद होत आहे. पण तुमच्याशी हितगुज करण्याचं कारण म्हणजे या गोष्टी मला सांगायच्या होत्या असं नाही. मला तुमच्याशी काहीतरी वेगळ्या विषयावर बोलायचं आहे. अगं मुलींनो, तुम्ही आज शिक्षित झालात, बुरसटलेल्या विचारांना मागे टाकले, तरी या समाजामध्ये स्त्रियांचे हुंड्यांच्या नावाखाली शोषण होत आहे. लग्नानंतर त्यांचे छळ होत आहेत. प्रसंगी काही मुलींना तर स्वतःचे प्राण देखील गमावे लागत आहेत, म्हणजे ते आत्महत्या देखील करत आहेत. तरीही पूर्ण स्त्री समाज या गोष्टीसाठी विरोध का करत नाही? माझ्यासारखं समाजाच्या विरोधात जाऊन स्त्रियांच्या उन्नतीचे कार्य स्वीकारण्यासाठी तुम्ही का मागे पुढे पाहत आहात? समाज त्यांचे बुरसटलेले विचार आणि निर्बंध आपल्यावर लादतच राहणार. परंतु चांगले आणि वाईट यातला फरक मात्र आपण शोधून तो विरोध नष्ट करण्याचा प्रयत्न आपण केलाच पाहिजे. परंतु सावित्रीबाई म्हणजेच मी केलेल्या कार्याचे अनुकरण करण्यासाठी समाजाच्या अनैतिक प्रथांविरुद्ध लढण्यासाठी मात्र कोणीही पुढे येत नाही, नेतृत्व करत नाही. मग हा माझा झालेला एक अपमानच नाही का? मग मी या स्त्री जातीसाठी स्वतःच्या सुखाची तिलांजली का दिली, याचेही मला वाईट वाटते. होय, मी सावित्री बोलते आणि आज मी तुम्हाला जाब विचारते की समाजात बढावलेल्या स्त्रियांच्या शोषणाच्या ज्या प्रथा, ज्या गोष्टी आहेत, त्याला तुम्ही निषेध कधी करणार आहात? स्वतःच्या शिक्षणाचा, ज्ञानाचा, स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा उद्धार तुम्ही कधी करणार आहात? स्वतंत्र झालेल्या भारतात, स्वतंत्र विचारसरणीत तुम्ही मुक्त वावरत असतानाही या बेड्यांमध्ये का जखडलेले आहात? धन्यवाद.